हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत स्ट्रॉबेरी स्पॉन्ज केक. त्यासाठी मी 1/4 कप शुगर घेतली आहे. साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, एकदम पावडर सारखी. नंतर मी स्ट्रॉबेरीज कट करून घेत आहे. आता या स्ट्रॉबेरीजची आपल्याला एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण केक बनवायला स्टार्ट करू. आधी एका बॉलमध्ये मी 1/4 कप ऑइल घेतलं आहे. नंतर मी त्यामध्ये 1/4 कप शुगर ॲड केली आहे, जी आपण बारीक करून घेतली होती. आता मी त्यामध्ये 1/4 कप स्ट्रॉबेरीची पेस्ट ॲड करते आहे, जी आपण बारीक करून घेतली होती. तुम्ही स्ट्रॉबेरी सिरप असेल तरी ॲड करू शकतात. हे सगळं नीट मिक्स करून घेतलं आहे मी. नंतर मी त्यामध्ये 1 कप मैदा ॲड करते आहे. मैदा ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा ॲड केला आणि 1 टेबलस्पून बेकिंग पावडर ॲड केली आहे. आता 1 कप दूध ॲड करायचं आहे आपल्याला या बॅटरमध्ये. दूध आपल्याला एकदम ॲड नाही करायचं आहे, थोडं थोडं ॲड करायचं आहे. जशी गरज पडेल तसं आपण दूध ॲड करत हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत. कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त देखील मिक्स नाही करायचं, नाहीतर आपला केक खाली बसू शकतो. आता आपण केकची टीन घेतली आहे, त्यात मी ऑइल टाकलं आहे आणि मैदा टाकला आहे आणि त्याने कोट करून घ्यायची टीन, म्हणजे आपला केक खाली चिटकत नाही. आता आपल्याला केकला बेक करायचं आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये खडे मीठ घेतलं आहे. ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे 15 ते 20 मिनटं. नंतर मी आपण जो केक बनवला होता तो टीनमध्ये ट्रान्सफर करून या कढईत ठेवते आहे. 30 ते 40 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे केक. टूथपिक टाकून चेक करायचा आहे केक नीट बेक झाला आहे का. आणि आता आपला केक रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.